विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकलेला आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत. सर, चहापानावर बहिष्कार टाकण्याचं नेमकं कारण काय? कारण सत्ताधारी सातत्याने सांगतात की आता ही परंपरा झालेली आहे की विरोधी पक्ष काही कारण नसताना चहापानावर बहिष्कार टाकतात. कसं कारण नाही? इथं बीडमध्ये एका सरपंचाचा दिवसाढवळा सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोक उचलून नेऊन त्याचा खून करतात. परभणीमध्ये कारागृहात आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा रेकॉर्ड या विदर्भात होतो. आणि मग असं कारण असताना या सरकारच्या चहापानाला आम्ही जायचं का? हा एक प्रश्न आमच्या मनात असेल ना. कारण या ज्या भावना आहे या भावनाचा संवेदनशीलतेनं जपावंच लागेल आम्हाला. आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या चहापानाला जायचं कशाला? सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी थांबवाव्या. या राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे ते उतरावं. या राज्यातील शेतकरी कर्जमाफ करावा. हे ज्यावेळेस करू त्यावेळेस जाऊ ना आम्ही चहापानाला. यासोबतच जर आपण पाहिलं तर ज्या सरकारच्या योजना होत्या म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांसंदर्भातल्या खूप मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या. या अधिवेशनात नेमकं ते चित्र स्पष्ट होईल की सरकार नेमकं काय करतं. मात्र विरोधी पक्ष त्या योजना राबवण्यासाठी काय करणार आहे? सरकारसाठी काय? सरकारने या योजना जशा होत्या तशा ज्या पहिले केल्या तशाच सुरू ठेवल्या पाहिजे. याच सरकारने या योजनेमध्ये आता 2100 रुपये करण्यास खरं तर आम्ही 3,000ची अपेक्षा आम्हाला, परंतु किमान यांनी घोषणा केली 2100. ते तरी सगळ्या लाडक्या बहिणींना दिले पाहिजे. लाडक्या भावाला सुद्धा 2-2, 3-3 महिने कामाला ठेवलं आणि त्याचा पगार नाही. आता अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांचं खास करून खूप मोठं नुकसान आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण सोयाबीन पिकवणारा शेतकरी असेल, कापूस पिकवणारा शेतकरी असेल, ऊस पिकवणारा शेतकरी असेल, भाव मिळत नाहीये त्यांना. सरकार ठरवते भाव, पण भाव मिळत नाहीये. हे सरकार नुसतं भाव ठरवतं, पण सरकारचे कुठं खरेदी केंद्र आहेत का? कापसाचं खरेदी केंद्र आहे का? सोयाबीनचं खरेदी केंद्र आहे का? धानाचं खरेदी केंद्र येतच नाही. सरकार फक्त हमी भावाच्या वरचं जो कोणी हमी भावाच्या खाली खरेदी करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल. या महाराष्ट्रात एकही गुन्हा आत्तापर्यंत दाखल नाही आहे. मग सरकारलाच या शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं आहे. अशा प्रकारची सरकारची वर्तणूक आत्या आहे. तुमची संख्या कमी असली तरी शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे, तो घेऊन तुम्हाला उतरावा लागणार आहे. मग रस्त्यावर असेल अधिवेशनात. संख्या कमी जास्तचा प्रश्न नाही. शिवसेनेचे वामनराव महाडिक एकटे लढत होते, छगन भुजबळ होते एकटे लढत होते. आता तर आमची संख्या जास्त आहे. मंत्रिमंडळाचा अजूनही म्हणजे आता 1 तासभर राहिला तरी काही कळत नाही नेमकं कोण शपथ घेईल. काय सरकारमध्ये काय चाललं? तुम्ही विरोधी पक्ष अत्यंत जवळून हे सगळं बघताय. काय काय मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार तरी होईल का नाही होईल. कारण आता बघा 3 वाजले कोणाला निमंत्रण पण नाही साधं. आणि मग कुठून होणार? कारण मला असं वाटतं यांच्यामध्ये धुसफूस असेल, अपेक्षा असतील आणि नेतृत्व त्याच्यात कुचकामी ठरत असेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर या सरकारमध्ये नेतृत्व नाही, कुचकामी ठरते कुठेतरी नेतृत्व, असा थेट आरोप जो आहे तो अंबादास दानवे यांनी केलेला आहे. कॅमेरापर्सन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर.